पुण्यातील शिरूरमध्ये तरुणावर दोघांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। वादाचं कारण अस्पष्ट आहे। पोलिसांकडून तपास सुरू आहे। पुरावे नष्ट करण्याकरता आरोपींकडून सीसीटीव्हीची तोडफोड सुद्धा करण्यात आलेली आहे। महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। पुण्यातील शिरूरमध्ये तरुणावर दोघांकडून प्राणघातक हल्ला झालेला आहे। वादाचं कारण मात्र अस्पष्ट आहे। पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणी आता तपासाला वेग आलाय। पुरावे नष्ट करण्याकरता आरोपीकडून सीसीटीव्हीची तोडफोड सुद्धा करण्यात येत होती। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, नेमकं काय घडलं होतं तिथं? प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला आहे तो पूर्व वैमनस्यातून केला असल्याचा संशय पोलिसांना आहे। तसेच जमिनीचा सुद्धा वाद असल्याचं समजलं होतं। या प्रकरणी आता शिरूर पोलिसांकडून तपास आहे तो सुरू आहे। जो हल्ला पाचरणे यांच्यावर करण्यात आलेला आहे त्याविषयी 2 जणांवर संशय व्यक्त केला जात आहे आणि त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मात्र वर्दळीच्या ठिकाणी ही सगळी घटना घडलेली आहे आणि पाचरणे यांच्यावरती हा हल्ला करण्यात आलेला आहे। याचं सीसीटीव्ही फुटेज आहे ते सुद्धा आता समोर आलेलं आहे आणि त्यानंतर आता शिरूर पोलिसांनी जे संशयित आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांची चौकशी आहे, तपास आहे तो सुद्धा आता सुरू करण्यात आलाय। अगदी अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।